त्यावेळी जाणवलं की परिस्थिती आपली लईच बिकट आहे आणि तिथनं मग ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं बनवायचं. अक्षरशः माझ्या आईची इच्छा जास्त होती की मी पोलीस बनावं, कारण आमच्या फॅमिलीमधून कोणी सरकारी नोकरी नाही आहे. पहिला मीच आहे आणि खरं म्हणजे त्यातल्या त्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये अजून कोण नाही. त्यामुळं आई म्हणायची की सारखे तुला पोलीस बनतो, तुझा त्या ड्रेसमध्ये वर्दीमध्ये बघायचा, त्या वर्दीत आईला बघायचं होतं. तुमचा टाइम टेबल होतं, तू कशा पद्धतीचं तुम्ही केलं किंवा काय? अभ्यास सर मी रेग्युलर सातत्य ठेवत गेलो, कारण मला जाणीव होती की आपल्याला एक दिवस 100% आपला एक दिवस येणार आहे आणि 100% आपल्याला पोस्ट मिळणार आहे. त्यामुळे मी कंटिन्यू अभ्यास करत गेलो. अपयशीच होतं. सागर सागर म्हणून असा आवाज आला. मग त्यावेळी मी अचानक जागा झालो आणि बघितलं तर आई पूर्ण भिजली होती. म्हणजे पाऊस असा जोरात चालू होता की घरात पूर्ण पाणी झालं होतं. घरात असं पूर्ण उंबाळ वगैरे लागलं होतं आणि मी खाली बघितलं तर पूर्ण घरात पाणी साचलं होतं. मग मी वडिलांना उठवलं, वडिलांना घेऊन बाहेर गेलो. बघितलं तर पूर्ण घराच्या बाजूनं पूर्ण पाणी झालं, कारण घराच्या मागे थोडी रानं वगैरे असल्यामुळे पाणी पूर्ण साचलं होतं आणि ते पाणी सगळं घरात आलं होतं. मग जाऊन घरात आईला भेटलो. आई रडत होती. आईने मी मारहा नाही. आणि एकदा अशी घटना घडली 2019 साली की रात्रीचे 2-2:30 वाजले असतील आणि पाऊस असा जोरात चालू होता आणि सगळी झोपली होती. आम्ही आई खाली झोपलेली आणि मी पण झोपलेलो त्यावेळी आणि मला असा आवाज आला. मला माझ्या नाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण पॉडकास्टची सिरीज सुरू केलेली आहे. एका पाठोपाठ एक गेस्ट येत आहेत. तर आपण आज एका नवीन गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. तर PSI सागर मोरे सरांना आपण आज चॅनेलवर इन्व्हाइट केलेलं आहे. माझ्या भावाने या सरांचं आपल्याला नाव सजेस्ट केलं आणि सरांचं मी प्रथमतः खूप खूप म्हणजे थँक्यू म्हणतो सरांना की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनेलवर आलात. त्याबद्दल तुमचं खूप खूप सर थँक्यू. तर आपल्या या पॉडकास्टला आपण आता सुरू करूया, बोलूया सरांशीच वेळ न घालवता. तर पहिला प्रश्न हाच असेल की MPSC म्हणजे काय हे लोकांना कळू द्या, कारण की तुम्ही आता सध्या PSI जस्ट पास आउट झालात. आता तुमचं ट्रेनिंग पिरियड पण तुम्ही बोललात की सुरू होईल थोड्या वेळात. पण MPSC विषयी खूप मुलांना डाऊट आहे. तर पहिला MPSC म्हणजे काय हे क्लिअर करूया आपण. सर MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे. ते आपल्या राज्यामार्फत ज्या परीक्षा असतात त्या सर्व घेतात. ज्या क्लास 1 असतात, क्लास 2 असतात, क्लास 3 असतात. बरोबर. ह्या ज्या पोस्टसाठी ज्या परीक्षा होतात ते MPSC मार्फत घेतल्या जातात आणि तिथून मग जे मुले सिलेक्ट होतात त्यांचं राज्य शासनात म्हणजे नियुक्ती केली जाते त्यांची आणि ती MPSC मार्फतच केली जाते. त्यामुळं मुलं जास्त करून राज्य सरकारच्या नोकऱ्या जे करणार आहेत ती MPSC मार्फत पूर्ण देत असतात मुलं. बरोबर. त्या अशा पद्धतीने त्या एक्झाम्स होत असतात. MPSC दरवर्षी राज्य सरकार जे ऍड काढतं ते MPSC मार्फत प्रसारित होतात आणि MPSC ती परीक्षा कंडक्ट करते. म्हणजे दरवर्षी एक्झाम हो, दरवर्षी होतच असतं. कोविडच्या टप्प्यात 2 वर्ष थांबलेली. हो, कोविडमुळे जरा थोडं एक्सटेन्शन झालं. ते 2 वर्ष काही परीक्षा झाल्या ना. बरोबर. त्यामुळे जाहिरात पण निघाली नाही आणि परीक्षा सगळ्या स्टॉपच झाल्या. त्यामुळे हो, बरोबर आहे. पण तुम्ही मला सांगितलं की तुमचं जे क्वालिफिकेशन होतं, ते जे बॅकग्राऊंड आहे ते ऍक्च्युली इंजिनिअरिंग साईडचं आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही MPSC कडे कसं काय म्हणजे आलात, की का असं वाटलं की बाबा आपण इंजिनिअरिंग केले आणि परत एक PSI व्हावं, असं का वाटलं तुम्हाला? सर खरं म्हणजे माझ्या आईची इच्छा जास्त होती की मी पोलीस बनावं, कारण आमच्या फॅमिलीमधून कोणी सरकारी नोकरी नाही. पहिला मीच आहे आणि खरं म्हणजे त्यातल्या त्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये अजून कोण नाही. त्यामुळं आई म्हणायची की सारखे तुला पोलीस बनतो, तुझा त्या ड्रेसमध्ये वर्दीमध्ये बघायचा, त्या वर्दीत आईला बघायचं होतं. आणि तसंच माझी पण जास्त इच्छा होती. लहानपणापासून मी एखादा अधिकारी कोण ड्रेसमध्ये असेल किंवा कॉन्स्टेबल असेल तर ते आकर्षण जोरात होतं की त्यांना बघतच राहायचो मी. ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझी नजरच हटायची नाही. ती गोष्ट डोक्यात लहानपणापासून तेच होतं की मला PSI किंवा काहीतरी बनायचंय, वर्दीतला माणूस बनायचा. त्यामुळे ते वर्दीचं आकर्षण जोरात होतं आणि ते मग पिक्चर बघणं असेल, वेब सिरीज बघणं असेल ते बघत जायचो कायम. ते आवडायचं मला जास्त. बरोबर. आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं काय डोक्यात ते विसरलं होतं मी की आपल्याला ह्या डिपार्टमेंट जायचं आहे. पण अशी एक फेज आली की प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते की आपल्याला इंडिकेशन मिळते की बाबा आपल्याला पुढे काय भविष्य काय, आपल्याला कुठल्या डिपार्टमेंट जायचं आहे आणि आपले मेंटल आणि फिजिकल हेल्थ आपले कुठल्या परफेक्ट फिट बसते डिपार्टमेंटला.
मग ते मला वाटलं की आपण ह्या डिपार्टमेंटमध्ये फिट बसू शकतोय, तिथं आपण लोकांचं चांगलं काम करू शकतोय. बरोबर. त्यामुळे मी त्या फील्डकडे वळालो आणि ते मला जास्त आकर्षण होतं PSI पदासाठीच होतं. त्यामुळे ते मी MPSC 2018 पासून चालू केले त्यासाठी. बरोबर. 2018 ते 2024. हो सर. म्हणजे जवळजवळ 6 वर्ष. आणि त्यातली पण कोविडनं 2 वर्ष खाल्ली. म्हणजे जवळजवळ ती 2 वर्ष अभ्यास केलेली वायाच गेली. मग एवढा सगळा स्ट्रगल करत असताना कशी परिस्थिती होती आणि काय सगळं? परिस्थिती सर कोविडमध्ये अतिशय बिकट झाली होती, कारण काय सोर्सच नव्हता इन्कमचा. काय घरी वडील आजारी असायचे, आई दुसऱ्या शेतात तेवढे रानात जायची होती आणि थोडं दुकान असल्यामुळे थोडं तेवढं त्याच्यावर चालायचं आणि परिस्थिती त्यातच चालली होती. तुमच्याकडनं त्या काळात कुठलाच इन्कम काही नव्हतं, काही त्यांच्याकडूनच तुम्हाला ठेवायचं सगळं. कारण मी अभ्यास सोडला नव्हता. अक्षरशः 2019ला घरी पूर आला होता आणि त्यामुळे मी ठरवलं होतं की आता बास करूया म्हणले. कारण आता घरची परिस्थिती अशी होती की वडील आजारी असायचे, त्यामुळे पैसा आजारपणाला कुठून देणार असा एक मोठा प्रॉब्लेम होता, राहण्याची कंडिशन नव्हती. त्यामुळे म्हणलं की आपण ते सोडून आता जॉब केलेला बरं. बरोबर. त्यावेळी आई मला म्हटली की आज तुझ्याजवळ काही नाही, ते भविष्यात तुझ्याजवळ सगळे येईल. त्यामुळे तो अभ्यास तिच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी करत गेलो. परत 2021ला आणि पूर आला घरी. अरे बापरे. मग 20ची परीक्षा ती माझी 21ला झाल्यामुळे ती मेंटली थोडा डिस्टर्ब झालो, मी राहण्याचा मोठा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे मी ते आणि माझा चान्स गेला. त्यानंतर मग शेवट चान्स मी 21 द्यायचा म्हणून दिला आणि त्यातून मग सिलेक्शन इथपर्यंत पोहोचलं आतापर्यंत. मग हे सगळं अभ्यासाचं नियोजन कसं केलं? म्हणजे 2018 पासून तर करताय, पण यश तर तुम्हाला 2024 मध्ये आहे. पण इतक्या वर्षात तो जो अभ्यासाचा तुमचा टाइम टेबल होता, तो कशा पद्धतीचं तुम्ही केलं किंवा काय? अभ्यास सर मी रेग्युलर सातत्य ठेवत गेलो, कारण मला जाणीव होती की आपल्याला एक दिवस 100% आपला एक दिवस येणार आहे आणि 100% आपल्याला पोस्ट मिळणार आहे. त्यामुळे मी कंटिन्यू अभ्यास करत गेलो. अपयशच होतं, परंतु म्हटले की अपयश किती जर आले आणि किती जर वेळ लागला तर आपण ह्यातच आपला प्रवास कंटिन्यू करू आणि एक तरी पोस्ट नक्की मिळेल आपल्याला. त्यामुळे ते एक विषय होता. आणि मग दिवसभर अभ्यास करायचो मी, लायब्ररीत दिवसभर असायचो. सकाळी 7ला जायचो, दुपारी तेवढं घरी जेव्हा यायचो आणि मग संध्याकाळी 10 पर्यंत अभ्यास करायचो. लायब्ररी संध्याकाळी 10 पर्यंत बंद व्हायची. लायब्ररी गावात मान्य अमोल माडिक सरांची लायब्ररी होती. म्हणजे गावातच स्टडी केला. तिथं फ्रीमध्ये होतं. परत लायब्ररीत पुस्तकं वगैरे होती, ते सगळं फ्रीमध्ये होतं आम्हाला. त्यामुळे तिथं मी केला होता अभ्यास. कारण कोल्हापूरला येऊन जाणं परवडणार नव्हतं, लायब्ररीची तिथं फी देणं परवडणार नव्हतं. त्यामुळे मी गावातच अभ्यास करायचा निर्णय घेतला. तिथं मग दिवसभर अभ्यास करायचा, संध्याकाळी घरी येऊन मग रात्री 2-3 पर्यंत अभ्यास चालूच असायचा. बरोबर. माझा दिवसभर क्रम चालूच होता. म्हणजे त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवत राहिलं. हो, सातत्य ठेवलं. असं कधी वाटलं नाही की बाबा बास आता होईना झाले, स्टॉप करूया, असं कधी वाटलं नाही? असं मध्ये मध्ये वाटायचं सर मला, कारण मी बास करूया असं वाटायचं. कारण घरची परिस्थिती अशी झाली होती की पाठिंबा तसा मिळत नव्हता, कारण जसा सपोर्ट पाहिजे तसा मिळत नव्हता. कारण सगळं आईच्या जीवावर चालाय, म्हणजे पूर्ण चालू होतं कुटुंब. त्यामुळे असं वाटायचं की आता आपण बास करू, थांबू, काहीतरी दुसरा वेगळा पर्याय निवडू. परंतु एक मोटिवेशन असं मिळालं की घर आमचं जे आहे ते लहान आहे. आणि एकदा अशी घटना घडली 2019 साली की रात्रीचे 2-2:30 वाजले असतील आणि पाऊस असा जोरात चालू होता आणि सगळी झोपली होती आम्ही. आई खाली झोपलेली आणि मी पण झोपलेलो त्यावेळी. आणि मला असा आवाज आला, मला माझ्या नावानं आवाज आला, सागर सागर म्हणून असा आवाज आला. मग त्यावेळी मी अचानक जागा झालो आणि बघितलं तर आई पूर्ण भिजली होती. म्हणजे पाऊस असा जोरात चालू होता की घरात पूर्ण पाणी झालं होतं. घरात असं पूर्ण उंबाळ वगैरे लागलं होतं आणि मी खाली बघितलं तर पूर्ण घरात पाणी साचलं होतं. मग मी वडिलांना उठवलं, वडिलांना घेऊन बाहेर गेलो. बघितलं तर पूर्ण घराच्या बाजूने पूर्ण पाणी झालं होतं, कारण घराच्या मागे थोडी रानं वगैरे असल्यामुळे पाणी पूर्ण साचलं होतं आणि ते पाणी सगळं घरात आलं होतं. मग जाऊन घरात आईला भेटलो. आई रडत होती, आईने मिठी मारली. त्यावेळी जाणवलं की परिस्थिती आपली लईच बिकट आहे. आणि तिथनं मग ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं, बनवायचं. बरोबर. अक्षरशः अंगावर माया पण काटे आली हे सांगताना. सर त्यावेळी बाहेरून आत आलो. मग आई जवळ आली आणि तिने मिठी मारली. मग ती रडायला लागली. मग त्यावेळी मला जाणीव झाली की आपण काहीतरी कमी पडतोय आणि आपण काहीतरी करायला पाहिजे फॅमिलीसाठी. त्या अश्रूमधून ती मला समजली. मग तिथं निर्णय घेतला की मी आता काही झालं तरी आपण मागे फिरायचं नाही आणि पूर्ण हे कम्प्लीट करायचंच.
आणि त्यांनी जेवढं आपल्यासाठी आई वडिलांनी केलंय त्यांना आपण काहीतरी परत देणं हे आपली एक महत्वाची गोष्ट आहे की जाणीव आपली ठेवायची म्हणलं. त्यामुळे मी अभ्यास कंटिन्यू करत गेलो आणि ते यश मला आता मिळालं याचा मोठा आनंद आहे मला. बरोबर आहे. ती परिस्थिती होती, त्या परिस्थितीला तुम्ही त्यावेळी सांगितलं की मी आता काहीतरी बनणार, त्यावेळी ठरवलं की तुम्ही एक वर्दी घालणार. हो बरोबर आहे. आणि हे सगळं करत असताना मग म्हणजे तुम्ही आता ही परीक्षा पास झालात, पास झाल्यानंतर आता कसं वाटते म्हणजे की आपण एक PSI बनणार, बरोबर. आता त्या PSIच्या गाडीतनं तुम्हाला फिरताना म्हणजे कसं वाटते किंवा काय आता सर कसं आहे, ज्यावेळी मी स्वप्न बघितलं होतं आणि ते आता तिथून जे स्ट्रगल चालू झाला ते आता ह्या स्टेजपर्यंत ते पूर्ण ज्यावेळी रिझल्ट लागला ते पूर्ण मला त्या क्षणात आठवलं पूर्ण. आणि त्याचा आनंद आहे की त्या फेज मधून मी गेलो आणि त्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्यातून मी पूर्ण घडलो, त्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो. त्याचा एक मोठा आनंद आहे. आणि जे आईचं स्वप्न होतं ते एक पूर्ण झालं, ते मला सत्यात उतरलं. आणि आई वडिलांनंतर दुसरं मोटिवेशन मला घर, जे आता राहतोय आम्ही तिथं जे घर आहे ते आमच्या घरात बघितलं तर ती गल्ली आमची आहे तिथं आमचंच एक खापऱ्याचं घर आहे फक्त, मातीचं आहे. बाकीचं आजूबाजूला सगळी अपार्टमेंट झाले आहेत, कुणाचं स्लॅबचं घर आहे, फक्त आमचंच लहान आहे. त्यामुळं आई वडिलांनंतर तिसरं मोटिवेशन हे माझं घरच होतं. त्यामुळे त्या घरातून भरपूर शिकायला मिळालं मला, माणसं ओळखायला मिळाली, परत स्ट्रगल काय असतोय हे नेमका तिथून समजलं. आणि त्याचा आनंद आहे की त्यातून मी पूर्ण गेलो आणि ते यश मला मिळालं, त्यामुळं ते कायम स्मरणात राहील माझ्या. त्यामुळे एक मोठी गोष्ट असं मला यावेळेला वाटतंय ती. बरोबर. पण हे आता वडील त्यावेळी काय करायचे म्हणजे वडील घरीच असायचे, दुकान लहान थोडं होतं तेच बघायची. आणि आई दुसऱ्या शेतात राहणार जायची, सकाळी जायची आणि दुपारी यायची, तेवढंच चालू होतं फक्त. म्हणजे बाकी इन्कम सोर्स बाकी काहीच नाही. म्हणजे आईकडूनच सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण झाल्यात सगळ्या तसं हे करून. बरोबर. तर आता PSI तर तुम्ही आता झालात, पण ह्याच्या पुढं अजून पण बरीच मोठी पदं आहेत, त्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे की त्यात तुम्हाला अजून काय करायचं आहे का पुढचं प्लॅनिंग? हो सर, ज्यावेळी मी MPSC क्षेत्रात उतरलो होतो त्यावेळी राज्यसेवाला माझा फोकस होता. बरं. परंतु ज्यावेळी मी क्लासला एका ऍडमिशन घेतलं होतं तिथं फी भरायला माझ्याकडे पैसे नव्हतं राज्यसेवेसाठी, त्यामुळे मी कंबाईन करण्याचा निर्णय घेतला होता. कंबाईन म्हणजे क्लास 2 पोस्ट वगैरे असतात त्यातून ते. मग त्यातून मी PSI पद निवडलं ते, कारण ते आवडीचं पण पद होतं, त्यामुळे ते निवडलं. त्यानंतर मी DYSP आता म्हणजे माझ्या डोक्यात विषय आहे तो, त्यामुळे ते करण्याची माझी इच्छा पूर्ण आहे. त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा मी ते करणार आहे. परंतु बघू आता जसा वेळ मिळेल तसंच करायचं आता, कारण ट्रेनिंग आता आहे, त्यानंतर पोस्टिंग होईल, काम लोड जास्त असते, वर्कलोड जास्त असते, त्यामुळे वेळ किती मिळेल ते त्याच्यावर आहे. परंतु करण्याची इच्छा जास्त आहे DYSP पदासाठी, तर ती करीन सर पुढे भविष्यात. सर माझा एक प्रश्न असा आहे की कॉलेजच्या वातावरणात, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग झाले तुमचं, हो सर, इंजिनिअरिंगचं वातावरण कसं असते मुलांचं हे तुम्हाला पण माहिती आहे. थोडंसं त्या काळात आपण एन्जॉयमेंटच्या मुवमेंटमध्ये असतो सर, पण तुम्ही स्वतःला कसं फोकस केलं स्वतःसाठी की नाही बाबा ह्यातून पास होऊन आपल्याला पुढे काहीतरी वेगळं फ्युचर बघायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला कसं वाचवलं? सर कॉलेज जीवनात असताना आम्ही असं नॉर्मली स्टुडंट होतो, काय हुशार वगैरे काय नव्हतं. कॉलेज कंटिन्यू करायचो, लेक्चर कधी कधी नाही आवडलं तर बाहेर बसायचो, म्हणजे तीच रेग्युलर चालूच होतो कॉलेज. परंतु विषय असा होता की घरचं काय तर परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला वेगळा पर्याय काय तर दुसऱ्यांपेक्षा निवडला पाहिजे असं मला वाटलं. आणि त्यामुळे मी MPSC करण्याचा निर्णय घेतला, कारण ते मला सारखं आठवायला लागलं की वडील घरी आजारी असायचे, आई दुसऱ्या शेतात रानात जाते कामाला वगैरे, ते मला सारखं डोक्याविषयी चालू असायचं. त्यामुळे कॉलेज नंतर मी जॉब करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु म्हटलं की तिथून आपलं जे फायनान्शियल कंडिशन होईल ती किती डेव्हलप होईल, किती पुढे आपलं भविष्य चालेल त्याच्यावर. कारण आम्ही कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर कॉलेज भरपूर झाली होती इंजिनिअरिंगची, मुलं त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते आणि जॉबचा मोठा प्रॉब्लेम होता. पेमेंट मुलांना मिळत नव्हतं, जास्त राबवून मुलांना घेत होते. त्यामुळे मी म्हटलं की आपलं तिथे काही होणार नाही म्हटलं भविष्य, त्यामुळे दुसरा पर्याय निवडलेला आपण बरं. त्यामुळे मी MPSC करण्याचा निर्णय घेतला होता. आता तुम्ही PSI झालात. हो सर. त्याच्या आधी तुम्ही एक नॉर्मल रेग्युलर माणूस जसा असतो, एक मुलगा असतो तसं तुम्ही होता. काय फरक जाणवतं? म्हणजे लोक पहिला अशी होती, आता एक पद तुमच्याकडे आलं, त्यावेळी लोकांच्या नजरा बदलल्या? हो सर, ही गोष्ट खरी आहे की जे लोक अधिकारी होतात किंवा कुठली लहान जरी पोस्ट असेल
तर घरात त्यांच्या पूर्ण लोक गावातले असतील किंवा पाहुणे असतील ते भेटायसाठी येतात, सत्कार करण्यासाठी येतात. पण ज्यावेळी खरी स्ट्रगल चालू असतं त्या मुलांचा, विद्यार्थ्यांचा वगैरे, त्यावेळी कोणी त्यांच्याजवळ नसतं. साधा कोण फोन पण करत नाही त्यांना कसा हाय, काय काय चाललंय. मग ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळी सिलेक्शन होतं त्यावेळी पूर्ण म्हणजे घराचं पूर्ण भरलेलं असतं की कोण कोण अधिकारी लोक येतात, कोण कोण राजकीय पाहुणे येतात, मित्रमंडळी येतात. परंतु ती गोष्ट मला जरा थोडी खटकते, कारण आपल्या जे स्ट्रगल टाइम असतं तिथं जी लोक आपल्याला मदत करतात तीच लोक शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतात. हे फक्त दिखावा असतो हा लोकांचा की आपण आलोय, मुलगा सिलेक्ट झालाय, याचा सत्कार करायला पाहिजे, असं हे फक्त दाखवण्यापुरतं असतं त्यांचं. त्यामुळे सर मला वाटते की हे चुकीचं आहे पूर्ण, ज्यामुळं मुलांना मोटिवेट होतात मुलं, परंतु जे स्ट्रगल मध्ये लोक साथ देतात त्यांनाच आपण सोबत पुढे घेऊन चाललं पाहिजे, असं मला वाटतं सर. तर PSIच्या एक्झामसाठी तुम्हाला फिजिकलची तयारी करावी लागते. हो सर. तर या तयारीसाठी करत असताना तुम्हाला कसे प्रॉब्लेम्सला फेस करता आलं किंवा काय, त्याच्याबद्दल काय सांगाल? सर फिजिकलची तयारी म्हणजे MPSCचा अभ्यास कंटिन्यू चालू असल्यामुळे मुलं 4-5 वर्ष अभ्यास करत असतात. बरोबर. त्यामुळे मुलांना नुसता अभ्यास चालू असतो. फिजिकल कोण MPSC मुलं कोण त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कसं रेग्युलर अभ्यास असल्यामुळे वेळ मिळत नाही फिजिकल करण्यासाठी मुलांना. तसंच माझ्या बाबतीत झालं होतं. मी पण व्यायाम पूर्ण बंद केला होता. 4-5 वर्ष काही नव्हता, फक्त अभ्यासच चालू होता. मग तब्येत एकदम लोड झाली? हो सर, तब्येत जास्त झालेली होती त्यावेळी, वजन वाढलेलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा मला स्टार्टिंगला थोडं जरा ते अवघड गेलं. मी कोल्हापूरमध्ये आयडियल अकॅडमी म्हणून सरदार सर आहेत, सरदार भित्तम सर, तिथं मी जॉईन केलं होतं. सरांचं मार्गदर्शन पूर्ण होतं त्या बाबतीत की कसं काय काय केलं पाहिजे, वजन जास्त पहिला तू काय करायला पाहिजे. मग त्या बाबतीत त्यांचं सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं मी, आणि सरांनी डाएट वगैरे पूर्ण दिला होता काय काय. परंतु डाएटसाठी पण पैसे नसायचे, कारण ते घरच्या परिस्थितीमुळे ते पण थोडं राहायचं म्हणजे मी दुर्लक्ष करत होती. बरोबर. तरी पण जिद्द होती की आपण चांगलं फिजिकल मारू, दुसऱ्यांपेक्षा चांगलं करू, कारण त्याचा बेनिफिट मला इंटरव्ह्यू मध्ये होणार होता. बरोबर. त्यामुळे मी पूर्ण फोकस ते फिजिकलकडे दिलं होतं. आणि फिजिकल मग पूर्ण कम्प्लीट व्यवस्थित 800 वगैरे मारून मी पूर्ण कम्प्लीट केलं. चांगल्या मार्कांनी तिथं पास झालो. तिथं 97.50 मला मार्क पडले 100पैकी. हो सर. त्यामुळे तो एक मला इंटरव्ह्यू त्याचा फायदा झाला. ते पूर्ण सरांचं मार्गदर्शन असल्यामुळे मी ते तिथपर्यंत पोहोचलो. सरदार सर होते आमचे, त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं. त्यांची पूर्ण टीम असतील, ते संदीप सर असतील, तिथले विद्यार्थी असतील, यांनी दररोज मला मार्गदर्शन केल्यामुळे मी ते फिजिकल पूर्ण कम्प्लीट करू शकलो आणि योग्यरित्या तिथं पास झालो मी. बरोबर. मग हे झाल्यानंतर तुमचा फायनल इंटरव्ह्यू होता. हो सर. त्या एक्झामसाठी म्हणजे PSIच्या ह्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी कशी तयारी केली किंवा काय त्या अडचणी तुम्हाला कशा आल्या काय? हो सर. मी सर इंटरव्ह्यू साठी तयारी मान्य अतिगिरी सर म्हणून आहेत कोल्हापुरात. बरोबर. तिथे इंटरव्ह्यू मी पूर्ण कम्प्लीट केला होता. सरांचं पूर्ण योग्य मार्गदर्शन होतं. सर आम्हाला सांगायचं की तुम्ही येऊन फक्त बसा, पण तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो इंटरव्ह्यू साठी. सरांना जे क्वेश्चन असतील ते आम्ही डायरेक्ट विचारतो सरांना. सर आम्हाला डायरेक्ट ती क्वेश्चन उत्तर वगैरे त्यांची सरांची तयारी असायची. म्हणजे सर एवढे ब्रिलियंट आहेत की सरांना कोणताही क्वेश्चन विचारला तर सर आम्हाला उत्तर ते बरोबर तयारी करून द्यायचे. त्याचा भरपूर आम्हाला उपयोग इंटरव्ह्यू मध्ये झाला. इंटरव्ह्यू दिवशी सर म्हणजे माझा शेवट इंटरव्ह्यू होता. शेवटच्या दिवशी शेवट इंटरव्ह्यू होता आणि अतिगिरी सरांनी पूर्ण आठवड्यावर माझा इंटरव्ह्यू चालू केला होता. सर मला म्हणायचे की तू येऊन फक्त बस, ज्यावेळी सुट्टी असायची त्यावेळी पण सर मला मी तुझ्यासाठी येईन, एवढे सरांचं म्हणजे सहकार्य असायचं. त्यामुळे ती पूर्ण आठवडा झाला. तिथं माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. सरांनी सांगितलं असं असं उत्तर वगैरे सांगायचे, असं क्वेश्चन विचारतात असं सांगायचं. त्यामुळे तिथं तो एक फायदा झाला मला. आणि इंटरव्ह्यू दिवशी देशपांडे सरांचं मला पॅनल होतं. थोडी भीती होती कारण पहिलाच इंटरव्ह्यू होता MPSCचा. त्यामुळे देशपांडे सरांचा पॅनल होतं, पण सरांनी पण सपोर्टिव्ह असतात पूर्ण पॅनल मेंबर वगैरे. बरोबर. थोडी भीती होती कारण पहिलाच इंटरव्ह्यू असल्यामुळे आणि कसं बोलायचं, आपण काय करायचं, आत कसं वातावरण असतं हे काही माहिती नाही, कारण कुणाला कधी काही विचारलं नव्हतं, काहीच नाही. त्यामुळे देशपांडे सरांचं पॅनल होते. मला आधी थोडा दिवस समजलं होतं, म्हणजे आदल्या दिवशी समजलं होतं मला की आपला शेवट इंटरव्ह्यू आणि देशपांडे सरांचं पॅनल आपल्याला लिहू शकतं. त्यामुळे मी तयारी करताना सरांचे स्क्रिप्ट वगैरे ज्या आधी झालेल्या आहेत ते थोडे बघितले. मग तशी थोडी तयारी केली होती आणि बरोबर सरांचाच मला पॅनल आला देशपांडे सरांचा. मग इंटरव्ह्यूला आत गेलो मी, सरांना वगैरे ट्रीट केलं व्यवस्थितपणे. सर बसा म्हणले. सरांनी प्रोफाईल वगैरे दाखवली. पहिला हा फोटो तुमचाच घ्या म्हणले, कारण फोटो जुना होता. सर म्हणले की फोटो तुझा? हो सर म्हणलं फोटो माझाच आहे म्हणलं. सर म्हणले बदलून घ्या. मी म्हणलं नक्की बदलून घेतो.
तुम्ही आता जसं मला पहिला क्वेश्चन विचारला की तुम्हाला पीएसआय का व्हायचं होतं, तसं सरांनी मला पहिला क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे ती पूर्ण माहिती मी तयार केली होती, तिकडे सरांनी आमच्या करून घेतली होती. तिथून मग इंटरव्ह्यू चालला, एक 7-8 मिनिटं तरी इंटरव्ह्यू चालला. आणि मी पीएसआय काय व्हायचं मग त्यामध्ये फिजिकल माझं स्ट्रेंथ होती, त्यामुळे मी सरांना तिथे सांगू शकलो. कारण एक मुलांना 100 जरी पडले तर ते मुलांना तिथे सांगता आलं. त्यामुळे मला तिथे चान्स होता की आपले काय स्ट्रेंथ आहे तिथे चांगल्या पद्धतीने सांगायचं. तिथे सरांना मी सांगितले की मला सर एवढे मार्क पडले, 97-50 पडले. सर तिथे खुश झाले. सर म्हटले तुम्हाला चांगले मार्क पडलेत. मग त्यानंतर सरांनी आणि क्वेश्चन चालू केलं. म्हणजे सरांना ते आवडलं देशपांडे सरांना की बोलणं असेल, बसणं असेल. त्यामुळे सर पण थोडे प्रभावित झाले. आणि 7-8 मिनिटं इंटरव्ह्यू झाल्यानंतर सर म्हटले तुम्ही येऊ शकताय म्हटले, बेस्ट ऑफ लक म्हणले. तिथं मला समजलं की आपण सिलेक्शन आपले 90% तरी झालेलं आहे. कारण शक्य होती कोणाला बेस्ट ऑफ लक असं म्हणत नाही, असं माझ्या बाबतीत मला एवढं माहिती आहे. तिथं एक तो माझा एक चांगला म्हणजे इंटरव्ह्यू गेला होता. पहिलाच इंटरव्ह्यू असल्यामुळे थोडी भीती होती, परंतु सरांनी थोडं मॅनेज वगैरे करून घेतलं त्याचं. बरोबर, क्वेश्चन वगैरे विचारले होते. तो एक चांगला म्हणजे अनुभव आहे तो एमपीसीचा. पण तो एक इंटरव्ह्यू सगळा पूर्ण होऊन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर ती फिलिंग कशी होती की झालं बाबा किंवा नाही झालं किंवा काय असं काय? बाहेर आल्यानंतर सर पूर्ण डोक्यावरचं जे ओझं होतं ते पूर्ण गेलं होतं. एवढी तयारी, एवढ्या वर्षाची सगळी तयारी आपण तिथं त्या इंटरव्ह्यूच्या रूम मध्ये लावलेली असते. हो सर, बरोबर. त्यामुळे तो एक अनुभव चांगला आहे इंटरव्ह्यूचा. एवढंच सर एमपीसीत म्हणजे एमपीसी मध्ये भरपूर शिकण्यासारखं आहे. एमपीसी जेवढं आपण एफर्ट्स देईल तेवढं ते आपल्याला परत मिळते. एवढी त्याची पूर्ण जाणीवेन त्यात जर उतरलं मुलाने तर ते पूर्ण म्हणजे कम्प्लीट होतं त्यातून आपण, म्हणजे काहीतरी मिळतंच आपल्याला त्यात. त्यामुळे मुलांनी पूर्ण क्षमतेने त्यात उतरावं, संयम आणि सातत्य त्यात ठेवलं पाहिजे. अपयश आलं तर आपण त्यातून पुन्हा उभारून पुन्हा तयारी केली पाहिजे नवीन. बरोबर. त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी मुलांनी केल्या तर ते योग्य होतं. बरोबर, सातत्य पाहिजे. हो, सातत्य पाहिजे कुठल्या पण गोष्टीत असू दे. हो, सातत्य आणि संयम ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट करून वर्दी घालून घरात ज्यावेळी जाणार त्यावेळी कशी फिलिंग असणार किंवा ते जे आहे ते कसं तुम्हाला, म्हणजे त्यात तुम्हाला काय सांगायचं आहे की एवढं हे सगळं केलं आणि आईला कसं वाटणार त्या दिवशी? सर सगळ्यात जास्त ज्यावेळी रिझल्ट लागला तेव्हा आईलाच आनंद झाला होता, कारण जी तिची इच्छा होती ती कम्प्लीट झाली होती. त्यामुळे सगळ्यात मोठा आनंद तिच्यासाठी होता. आणि आता ज्यावेळी ती वर्दीमध्ये बघेल तेव्हा काय तिची रिएक्शन असेल हे काय मला सांगता येणार नाही. परंतु भारी वाटते की बाबा आपण आई वडिलांना काहीतरी परत दिलंय. कारण आता ज्यावेळी काय नव्हतं त्यावेळी त्यांच्या नावामुळे मला ओळखत होते, पण आता ज्यावेळी सिलेक्शन झालं, ज्यावेळी पीएसआय झालो त्यावेळी माझ्या नावामुळे त्यांना ओळखायला लागले. त्यामुळे तो एक आनंद आहे. आणि जे गावातले वगैरे लोक असतील ते आता थोडे म्हणजे रिस्पेक्ट देतात किंवा बघतात त्या मानानं. त्यामुळे तो एक आनंद आहे. कारण पहिला काही नव्हतं, कोण लक्ष देत नव्हतं, कोण बोलवत नव्हतं, काही नाही. त्यामुळे आता सिलेक्शन झाल्यामुळे लोक जवळ येतात, बोलतात, साहेब लक्ष ठेवा म्हणतात. म्हणजे असं रेग्युलर चालूच असतात. आता साहेब लक्ष ठेवणार म्हणायचं. आता सर जर तुम्ही बघितलं तर बरीच मुलं एमपीएससी युपीएससी करणारे आहेत. आणि एमपीएससी मधून आता तुम्ही पीएसआय ची पोस्ट तुम्ही घेतलेली आहे यातून. तर प्रत्येकाचं आपलं अभ्यासाचं स्किल जे असते ते वेगवेगळं असते, म्हणजे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी त्या बाबतीत वेगळी असते. त्या मुलांच्यासाठी तुम्ही स्टडीचा फॉर्म्युला काय सांगाल की बाबा कशा पद्धतीने ती स्टडी तुम्ही केली पाहिजेत किंवा त्यातून तुम्हाला एक सक्सेस मिळेल, काय सांगाल त्याच्याबद्दल? सर प्रथमतः हे सांगेन की जी नवीन मुलं आता एमपीएससी मध्ये उतरतात त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण किती वर्ष अभ्यास करणार आहे, कुठल्या पोस्ट साठी करणार आहे. कारण एका पोस्ट साठी केलं तर कंटिन्यू त्यामध्येच केलं तर सक्सेस लवकरात लवकर मिळू शकते. आणि टाइम कालावधी ठरवला पाहिजे की आपण एमपीएससी किती वर्ष करणार आहे, किती अटेम्प्ट देणार आहे ते पहिला ठरवलं पाहिजे. त्यानंतर या क्षेत्रात उतरल्यानंतर पहिला आयोगाचे जे पेपर आहेत ते बघितले पाहिजे. आयोगाचा जो सिलेबस आहे तो बघितला पाहिजे. पेपरची रिक्वायरमेंट आपल्याकडून काय आहे, क्वेश्चन कसे येतात त्याचं अनालिसिस पूर्ण केलं पाहिजे. मी पण अभ्यास करताना क्वेश्चन पेपर बरोबरच असायचे, सिलेबस बरोबरच असायचा, त्या थ्रूच अभ्यास करत गेलो. आणि समजत गेले की पुढे क्वेश्चन कसा येईल, आता हा क्वेश्चन आलाय त्यातून आणि कुठला नवीन क्वेश्चन काय येऊ शकतो ते पूर्ण समजत गेलं. त्यामुळे मला वाटतं की आयोगाकडनं आपल्याला 2च गोष्टी मिळतात की क्वेश्चन पेपर आणि सिलेबस, एवढंच मिळतं. त्यामुळे त्या 2 गोष्टी आपल्या जवळ असणं, त्याचा पूर्ण अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. मुलं चुकीचं असे करतात की बाजारातून कुठलंही पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं, ते झाले की आणि दुसरं पुस्तक घ्यायचं.
ते वाचायचं. हे चुकीचं थोडं आहे ते. चुकीचं आहे. हम्म. मी पण एका विषयासाठी 1 किंवा मॅक्झिमम 2 पुस्तकं वापरायचो बरोबर. आणि तेच रेग्युलर रिव्हिजन करत राहायचं. कारण परीक्षा अशी आहे की त्याला रिव्हिजन पूर्ण करावं लागते, कारण बरोबर. सिलेबस मोठा असतो, पुस्तक भरपूर असतात, त्यामुळे वारंवार ते रिव्हिजन करावं लागतं, त्यात सातत्य ठेवावं लागतं, त्यामुळे ते आपल्या स्मरणात चांगलं राहतं. आणि पेपर पॅटर्न बघितला पाहिजे की आता अलीकडचा पेपर कसा आहे, मागचा पेपर कसा होता, ते आपण पेपर बघितल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या अभ्यासाची डायरेक्शन कशी पाहिजे, कुठला पॉईंट वाचला पाहिजे, कुठला सब्जेक्ट वाचला पाहिजे व्यवस्थित. जर मुलांना जर सकाळी अभ्यास होत असेल तर मुलं सकाळी पण अभ्यास करू शकतात, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, बसण्याची क्षमता वेगवेगळी असते. हो. बरोबर. दुपारी पुन्हा मुलांना झोप येते, मुलं झोपतात, काही त्याचा एवढा इफेक्ट पडत नाही. ज्यांना संध्याकाळी अभ्यास होतो, रात्री होतो, नाईटला वगैरे, काही जण रात्री बसतात अभ्यासला, दिवसभर ती झोपतात, हो सर, संध्याकाळी 8-9च्या पुढे त्यांचा अभ्यास सुरू होतो. मी बरीच मुलं अशी बघितली. मी पण सर नाईटलाच अभ्यास बसत होतो. बघा तुम्ही, कारण इंजिनिअरिंगची आम्हाला सवय लागलेली होती की नाईटला अभ्यास करायचा. ते जास्त मुलं इंजिनिअरिंगची नाईटलाच बसत होती, त्यामुळे तो पण मला सवय लागला होता आणि ते मी एमपीसी कंटिन्यू केलं होतं. बरोबर. त्यामुळे पूर्ण रात्री अभ्यास करून काढले. हो सर, रात्री 2-3 वाजेपर्यंत मी अभ्यास करत होतो, ते कंटिन्यू चालूच ठेवलं होतं. आणि मुलांना एवढं सांगेन की सातत्य ठेवणं महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात संयम हा एक महत्वाचा विषय आहे. कारण अपयश येतच राहणार आहे तुम्हाला, बरोबर, कारण जेवढ्या जागा कमी असतील पण मुलं वाढत असतात भरपूर प्रत्येक इयरला, त्यामुळं सातत्य ठेवणं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि संयम पण पाहिजे, परत अपयश आलं तर पुन्हा उभारण्याची आपल्याला ताकद पाहिजे. त्यामुळे ते कंटिन्यू केले की मुलांना यश हे निश्चित मिळू शकतं असं मला वाटतं. अशा पद्धतीने अभ्यास तिने करायला पाहिजे, कारण की या प्रश्नपत्रिका बघणं पण तितक्या महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनेच तुम्ही म्हणताय की त्या प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीनं आपण अभ्यास आपला फॉलो केला पाहिजे. बरोबर, अतिशय महत्वाची माहिती दिलीत सर तुम्ही, सगळ्यांना खरंच बेनिफिशियल होईल ती. तर 2018 मला वाटतं की 2024 मध्ये 2 वर्ष कोविडनं खाल्ली. कोविडमध्ये अभ्यासाचं कसं, म्हणजे त्यावेळीची परिस्थिती कशी वाटली की एक्झाम्स निघत नाहीये, आणि अजून पण ती परिस्थिती सर आहे की एक्झाम्स निघत नाहीत, कधी कधी प्रॉब्लेम्स होतो, लेट होतं, या गोष्टीवर तुम्ही काय बोलाल सर? सर, हे आता आपण त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा आपला अभ्यासच रेग्युलर ठेवलेला महत्वाचा आहे. कारण आज ना उद्या ऍड येणारच आहे ती, कारण काही गोष्टी या सरकारच्या म्हणजे थोडा विलंब होत असतो सरकारी कामाला, कारण कोर्टात केसेस वगैरे असतात, त्यामुळे थोडा परीक्षाच्या कालावधीला वेळ होत असतो. मध्ये कोविडमध्ये परीक्षा नसल्यामुळे मुलं थोडे निराश झाले होते. नाही, काही जण बघा की आता सर, म्हणजे 2021-22चं तुम्ही म्हणताय कोविडचं, 2020 मध्ये एखाद्याला जर खरंच चांगली तयारी केली असेल आणि त्याला वाटत असेल की 2020-21 मध्ये माझं कुठेतरी होणार असेल, तर बऱ्याच लोकांचं असं मुलांचं नुकसान झालं असेल ना यामध्ये. हो सर, नुकसान झालं मुलांचं वय पण त्यातून वाढलं. ते नुकसान मुलांचं मोठ्या प्रमाणात झालं. मुलं काही बाहेर पडले या क्षेत्रातून, आणि कारण परीक्षाच नव्हत्या त्या कालावधीत. बरोबर. पण मला वाटतं की तुम्हाला एमपीसी करायचं असेल, सरकारी नोकरी जर पाहिजे असेल तर तुम्हाला कंटिन्यू त्यात राहणं महत्वाचं आहे. कारण काही जरी संकट आलं तर आपल्याला शेवट अभ्यास आणि अभ्यासच आहे, आपण त्यातून बाहेर पडून चालणार नाही. मला वाटत नाही या गोष्टीमध्ये कुठे आपण रिझन देऊ शकतोय की माझा अभ्यास झाला नाही किंवा मला होत नाही, बसायचं होत नाही. तुम्हाला जर करायचं आहे तर तुम्ही तुमची तितकी तयारी ठेवून स्वतःला तितकं स्ट्रॉंग केलं पाहिजे की नाही मला काहीतरी बनायचं की तसं तुम्ही एक मगाशी सांगितलं की इन्स्पिरेशन स्टोरी म्हणजे ज्यावेळी स्वतःची इन्स्पिरेशन स्टोरी स्वतःच्या घरापासूनच सुरुवात. मला वाटते असं सर की आज तुमचं जे मी ऐकलं तुमच्या गोष्टीतून मला पण खूप मोठी इन्स्पिरेशन मिळाल्या. खूप सुंदर सांगितलं सर तुम्ही ते. त्यामुळे मुलांना एवढी सांगेन की अभ्यास कंटिन्यू ठेवत चला, आणि जास्त हे करू नका की जागा येत नाही, जागा कमी आल्या. भरपूर मुलं यातून येतात, लाखानं मुलं परीक्षेला बसतात. दरवर्षी ऍड असते 400-500ची, पण लाखानं मुलं असतात, त्यामुळे कॉम्पिटिशन पण तेवढं जोरात असतं. तुम्ही जर नाही अभ्यास केला की तुमचा बाजूचा अभ्यास करणार त्या एका जागेसाठी कितीतरी लाखो मुलं. कॉम्पिटिशन मात्र तगडा आहे, कॉम्पिटिशन तगडा आहे. आणि आता भविष्यात तर भरपूर आणि वाढेल कॉम्पिटिशन इकडे, कारण जे ती मुलं ग्रॅज्युएशन करतात ती ज्यांना प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलं या क्षेत्रात येतात. त्यामुळे मुलांनी कंटिन्यू अभ्यास करत राहणं हाच एक मोठा यासाठी पर्याय आहे सर, मला वाटतं. बरोबर आहे सर, खूप छान इन्फॉर्मेशन दिली सर, अतिशय सुंदर इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला आज दिलीत सर. पण एक गोष्ट म्हणजे आहे की जर एप्रिल आणि मे महिन्यातला जर तुम्ही काळ सर बघितला असाल तर प्रचंड प्रमाणात उकडत होतं, आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढं कधीच मी राहतोय आतापर्यंत की कधीच उकडलं नव्हतं. पण रस्त्याचं पण कुठेतरी सगळीकडे काम चालू आहे, त्यामुळे झाडं सगळीकडची तोडली गेलेली आहेत.
विकास आहे पण ठीक आहे, पण आपण एक माणूस म्हणून मला वाटतं की आपण एक जबाबदारी घेऊया की प्रत्येकानं मी जे पण पॉडकास्टला माझ्यामध्ये इथं गेस्ट येतात त्या प्रत्येकाला मी गिफ्ट काही देण्यापेक्षा एक झाडच म्हणून त्यांना गिफ्ट देते, छोटं रोपटं म्हणून. ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं शेतामध्ये तुमच्या गार्डनमध्ये त्याचं संगोपन करावं असं मला वाटते सर. आणि एक मी छोटंसं रोपटं तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि ते सौरभजी फिल्म्स कडून मी तुम्हाला आता देतो सर. हे झाड नक्की तुम्ही लावा आणि याचं संगोपन करा. हो सर. आणि सर वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे सर. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं तेवढं आम्हाला बोललं. नाही तुम्ही आलात हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. एवढा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल मनापासून आभारी आहे. थँक्यू धन्यवाद. थँक्यू.